हॅलो मित्रांनो, आपण आज बघणार आहोत 2024चा राज्यसेवा गट अचा पेपर. हा पेपर झाला होता 1 डिसेंबर 2024ला. चला तर आपण डायरेक्ट पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. इतिहासाचे पहिले प्रश्न येतं. टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आयोगाने, आपण या आयोगाच्या फायनल आन्सर कीनुसार बघत आहोत. आयोगाने याचा आन्सर दिला आहे लाला लजपत राय. ओके. दुसरा प्रश्न, खालीपैकी कोणी एल्फिस्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000 रुपये रक्कम दिली होती? आता 25,000 रुपये रक्कम त्या काळात म्हणजे एल्फिस्टन फंड 25,000 रुपये रक्कम देणं इतका ऐपत असणारा माणूस म्हणजे जो काही एवढा दानधर्म करत होता त्या काळातला तो माणूस म्हणजे ऑफकोर्स नाना शंकर शेठ. सविनय कायदेभंग चळवळीत धारासाना येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला? धारासाना सत्याग्रह म्हटल्यावर आपल्याला ऑफकोर्स आठवतं सरोजिनी नायडू. 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणी केले? कानपूर म्हणल्यावर लगेच नानासाहेब. आता बऱ्याच जणांचं मित्रांचं असं म्हणणं होतं की तात्या टोपे पण त्याचं उत्तर आहे, पण तात्या टोपे हे म्हणजे नानासाहेबांना एक सप्लिमेंटरी म्हणून त्या टाईपमध्ये होते. महत्त्वाचं नेतृत्व नानासाहेबांकडे होतं. विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा म्हसे कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे? आता हे प्रश्न म्हणजे कोणाला म्हणजे माहीत नाही, लॉजिकल इथून सोडायला पाहिजे मित्रांनो तुम्ही. आता इथे आपण ऑप्शन बघूया. आता काय, पद्मभूषण, पद्मश्री, शिल्पगुरू, नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स. तर अशा ठिकाणी तुम्ही मॅक्सिमम ठिकाणी घेऊन जायचं, म्हणजे मॅक्सिमम जे ऑप्शन असतील असं मी हा क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे. तर याचं उत्तर मी BCD ही दिलं. पद्मभूषण म्हणजे हा भारतरत्नाच्या खालोखाल म्हणजे 3rd नंबरचा पुरस्कार आहे. मी म्हटलं ठीक आहे, तर काय असं वाचनात नाही आलं कुठे, त्यामुळे मी जे ऑप्शन जास्त होते ते घेऊन गेलो आणि ते आलं माझं बरोबर. सिमुक हा कोणत्या घराण्याचा संस्थापक होता? आता तुम्ही जर एन्शियंट इंडिया जर थोडंसं जरी माहीत असेल तुम्हाला तरी याचं उत्तर येऊन जाते. सिमुक हा सातवाहनवाला होता. अहमदाबाद गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण? आता अहमदाबादमध्ये कोण होतं त्यांच्यासोबत? आता हे कस्तुरबा गांधी नाही, सरोजिनी नायडू ह्या तिकडे धारासानाला होत्या. अरुणा असफ अली म्हणजे त्या चले जावमधल्या. इथं अनुसूया साराभाई. ओके. चुकीच्या जोड्या ओळखा. आता मित्रांनो इथे चुकीची जोडी विचारली तुम्हाला. मी मगाशी तुम्हाला एक ऑप्शन सांगितलं होतं की त्याचं म्हणजे तुम्ही बरोबर असेल तर जास्तीत जास्त घेऊन जायचं, चुकीचं असेल तर कमीत कमी घेऊन जायचं. आता इथे कमीत कमी किती ऑप्शन येतं? सी हा एकच ऑप्शन कमीत कमीवाला आहे, म्हणजे राजपूत रामशाह बहामन शाह हे चुकीचं आहे. बीबी का मकबरा दिलरस बानोसाठी बांधलेलं आहे, औरंगाबादला आहे बघा. तख्ते ताऊस म्हणजे मयूर सिंहासन जहांगीरने बनवलं होतं. अब्दुल समद हा प्रसिद्ध चित्रकार होता जहांगीरच्या दरबारातच. म्हणजे ही बाकीची 3 बरोबर येतं आणि ऑप्शन आपलं सी येतं चुकीचं येते. कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती? तर हे ठीक आहे. आता म्हणजे एवढं डाटा आहे तुम्हाला माहिती असू शकत नाही. चल ठीक आहे. वयाचे 14 वर्ष, सक्तीचे आणि मोफत शिक्षण. ओके ठीक आहे. शिक्षकासाठी उच्च स्थान व सुधारित वेतन. ठीक आहे. राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च. आता हे लॉजिकल प्रश्न आहे. तुम्ही जर न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार जर तुम्हाला माहीत असेल तर आत्तासुद्धा राष्ट्रीय GDPच्या 6% हे केलेलं आहे, आणि त्या काळात तर म्हणजे 6% नॉट पॉसिबल. म्हणजे तुम्ही हे तर म्हणजे लॉजिकली मी हेच केलं आणि हे चूक आलं, आणि मग याचं उत्तर A आणि B बरोबर आन्सर आहे. फायनल आन्सर कीनुसार पण तेच उत्तर आहे. काही गोष्टी मला लॉजिकल सोडावंच लागणार, सगळं तुमच्या लक्षात नाही राहू शकत. सुलतानशाहीच्या शासनात खालीपैकी कोणता करार अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदाराकडून घेतला जात असे? त्याचं आय थिंक उत्तर खिराज आणि जकात असं उत्तर दिलं आहे. 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस फूर पडल्यास सुरत येथे आपला हा विजय आहे असे विधान कोणी केले? तर हे आपला हा विजय हे लॉर्ड मिंटोने लिहिलं होतं पत्रात लॉर्ड मोर्लेसाठी. मिंटो तेव्हाचा म्हणजे व्हाईसराय होता आणि मोर्ले तेव्हा भारतमंत्री होता. खालीपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रज्जाक या फारसी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली? फारसी प्रवाशाने विजयनगरला अब्दुल रज्जाक. तर अब्दुल रज्जाक हा आहे ना देवराय दुसऱ्याच्या काळात आला होता. म्हणजे हे माझं ऑप्शन बरोबर आलं होतं. मी ते पाठ कसं केलं मित्रांनो तुम्हाला सांगतो. तुम्ही हसू नका फक्त, म्हणजे त्या ट्रिकला. इथं रज्जा आहे बघा, रज्जा म्हणजे, आणि ते इंग्लिशमध्ये मी लिहिलेलं होतं असं. त्याचं इंग्लिशमध्ये असं स्पेलिंग असं काहीतरी मी असं रस्सा
असं रस्सा केलं होतं मी ते. आणि इथं दुसरं आहे ना देवराय, म्हणजे मला देवराय 1 आणि 2 मध्ये कन्फ्यूज होत होतो. मग देवराय 2 आहे ना, मग मी असं केलं तर सेकंड टाईम रस्सावाड. म्हणजे अब्दुल रज्जाक आला मी लगेच सेकंड टाईम मला अजून रस्सा पाहिजे बाबा अशा टाईपमध्ये. आणि हां अजून एक इथं म्हणजे कधी परत आलं तर देवराय 1च्या काळात एक आला होता, तर त्याचं नाव होतं निकोलो कोंटी. तर पहिले काढतर असं मी केलं, तर पहिले म्हणजे निकोलो कोंटी काढतर. हर्षवर्धन राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले आहे? हर्षवर्धन. आता हा प्रश्न आहे ना रिपीट आहे, 2014ला ह्याच्या आधी प्रश्न आलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. सेम म्हणजे हाच फक्त त्यात काहीतरी थोडंसं म्हणजे इथलं हर्षचरित नाही आहे, बाकी तिन्ही आहेत आणि त्याचं उत्तर ऑल ऑफ द बौद्ध. प्रियदर्शका लिहिलं आहे त्यांनी, रत्नावली लिहिलं आहे, नागानंद लिहिलं आहे. म्हणजे हर्षचरित आहे ना हे बाणाने लिहिलं आहे, बाणभट्ट. हर्षचरित बाणभट्टाने लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे ते तुम्ही अक्षर लक्षात असू द्या. यातलं बी गेलं ऑप्शन याला. नेहरू अहवाल खालीपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? नेहरू अहवाल बघा, म्हणजे नेहरू रिपोर्ट तर तुम्हाला माहितीच असेल ना. आता वसाहतीचे स्वातंत्र्य होतं 1828 मोतीलाल नेहरूंनी मांडलेला. स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्र आणि संबंधित व्यक्ती यांच्या जोड्याजवळ. आता एकदम फुल टॉस प्रश्न होता, तुम्ही मारून द्यायचा होता फक्त. म्हणजे मुंबई, आता आपल्याला माहिती आहे लोकमान्य टिळक असेल ना, याचं 3 मारा तुम्ही फक्त. याचं 3 कुठे आहे? एकाच ठिकाणी याचं 3. चल ठीक आहे, मारून टाका. उत्तर आलं 2. येतं आहे का? आता बीचं काय 4. ठीक आहे, सही पंजाब लाल लाजपत राय बरोबर आलं.